यात खूप सारे व्हिडिओज आहेत. मी पहिले 1-2 व्हिडिओ बघितले. पुढचं मी काही बघितलं नाही, कारण काल नंतर वेळच झाला नाही. तो म्हणाला, म्हणजे ज्या कॅमेऱ्यामध्ये त्या काळात अशी टेक्नॉलॉजी वापरली होती, ज्यामध्ये इंटर्नल मेमरीच्या आत सर्व काही डेटा संचित होऊ शकेल, असं म्हणायचंय तुला? हो सर, तेच तर. राजने तो कॅमेरा हातात घेतला आणि आतमध्ये आता त्या छोट्याशा स्क्रीनवर त्याने पहिला व्हिडिओ ओपन केला. अतिशय शार्प आणि क्लिअर असं ते व्हिडिओ फुटेज होतं. आवाज देखील अगदी स्पष्ट ऐकू येत होते. हा तोच व्हिडिओ होता ज्यात विजयकांत सुनेत्राला बाल्कनीत उभे असलेल्या अवस्थेत चित्रित करत होता. राजला काहीतरी लक्षात आलं होतं. तो आता एक एक व्हिडिओ पुढे पाहू लागला. प्रत्येक व्हिडिओ त्यांनी पाहिला होता, जो त्या DVD-मध्ये कैद करण्यात आलेला. त्या व्हिडिओपेक्षा आता त्याला दिसणारं फुटेज अतिशय क्लिअर आणि स्पष्ट होतं. याचा अर्थ सिंधूचा तो मोठा व्हिडिओ, ज्यात तिने या पूर्ण रहस्याचा उलगडा केला होता, तो व्हिडिओ देखील आता व्यवस्थितपणे मला पाहता आणि ऐकता आला तर सगळ्या रहस्यावरचा पडदा उघडला जाईल. तो लगेच तिथून वर आला. सोबत केशवही आला आणि तितक्यात केशवचा फोन वाजला. केशव फोनवर बोलत बाहेर गेला. फोनवरचं बोलणं संपलं आणि तो तिथून धावत आत आला. तो चिंतेत दिसत होता. काय झालं? राजने विचारलं. सर, सागर बेपत्ता झालाय. आज सकाळी त्याची बायको आणि काकांची मिसेस दोघेही देवदर्शनावरून बंगल्याचं गेट उघडं होतं, पण बंगल्याचं दार लॉक होतं. सागर बंगल्याच्या आत नव्हता. त्याचा फोनही स्विच ऑफ येतोय. राजच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला लक्षात आलं होतं, 4, 3, 2, 1च्या सूत्रातला शेवटचा धागा म्हणजे सागरचा बळी. राज तडकाफडकी रूममध्ये आला. त्याने कॅमेरा सुरू केला. एक एक व्हिडिओ तो बघू लागला. त्याला फक्त एकच गोष्ट सुरुवातीला बघायची होती, ती म्हणजे व्हिडिओमधलं रेकॉर्डिंग आणि तो आवाज बरोबर आहे की नाही. सुरुवातीच्या सगळ्याच व्हिडिओमध्ये त्याने बघितलेलं रेकॉर्डिंग आणि आवाज अगदी स्पष्ट होता, पण DVD-मध्ये जेव्हा त्याने हे व्हिडिओ पाहिले होते तेव्हा आवाज तितका स्पष्ट नव्हता. काही गोष्टींमध्ये डिस्टर्बन्स झाल्यासारखं वाटत होतं. काही शब्द नीट रेकॉर्ड झाले नव्हते. आता त्याने तो मुख्य व्हिडिओ ओपन केला. त्या व्हिडिओमध्ये म्हातारी बोलत होती. जास्त वेळ न घालवता त्याने आता व्हिडिओचा तो भाग सुरू केला जिथे आल्यावर तिच्या आवाजात खराबी आली होती. DVD-मध्ये त्याने तो व्हिडिओ बघितला होता. त्यात म्हातारीने त्या रहस्याचा इतिहास, इनामदार घराण्याचं या रहस्याशी असलेलं नातं पूर्णपणे व्यवस्थित सांगितलं होतं. तिची अशी अवस्था का झाली तेही त्यात सांगितलं होतं. पण जेव्हा ती या विधीतून बाहेर पडण्याचा विधी सांगू लागली तेव्हा मात्र त्या व्हिडिओत फक्त तिची दृश्य राजला दिसली होती. तिचा आवाज त्याला नीट ऐकू आलेला नव्हता. पण आताच्या व्हिडिओमध्ये आता म्हातारी व्यवस्थित सगळं काही सांगताना दिसत होती. शांतपणे त्यांनी आता तो व्हिडिओ सुरू केला. आजी, तू जे सांगतेस त्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण या श्रापातून निघायचा नक्की कोणता मार्ग आहे का? आणि मुख्य म्हणजे हा श्राप आहे काय? आणि कोणामुळे हा श्राप आपल्या खानदानाला लागला होता? हा श्राप होता की वरदान होतं? नक्की होतं काय त्यात? याबद्दल तुला कोणती माहिती नाही? सुनेत्राने विचारलं. मी तेच सांगणार होते. ज्या रात्री मी विश्वंभर दादाच्या गाडीत चोरून बसून त्या वाड्यात गेले होते आणि त्या तळघरात मी प्रवेश केला होता, त्यावेळी माझ्या कानात ऐकू येणारे ते आवाज, जे त्यावेळी मला समजले नव्हते की नक्की ते कशामुळे मला ऐकू येतात, हे मला नंतर हळूहळू उकलू लागलं होतं. त्या वेड्यांच्या इस्पितळातल्या त्या खोलीत काढलेली 15 वर्षे ही आयुष्यातली वाया गेलेली 15 वर्ष नव्हती. त्या 15 वर्षातही मला बरंच काही समजलं होतं. तो बोलायचा माझ्याशी. मी एकटी नव्हते त्या इस्पितळात. ती आता बोलू लागली होती. तो पुरुष म्हणजे आपलाच एक जुना पूर्वज आहे. खूप मोठा धनवान होता त्या काळात.
पण तितकाच पापी होता. धन, प्रतिष्ठा, शक्ती व स्त्री या गोष्टीची वासना त्याच्यात इतकी होती की त्या वासनेने त्याला अंध केलं होतं. त्याने कितीतरी स्त्रियांचे बलात्कार केले होते, कितीतरी पुरुषांची हत्या घडवून आणली होती. कारण होतं धन, संपत्ती आणि वासना. त्याच्या प्रत्येक कृतीत फक्त स्वार्थ होता. पण इतकी पाप करूनही त्याची भूक आणि वासना काही शांत झाली नाही. पण पापाचा घडा भरल्यावरती तो फुटतो. याच्या बाबतीत असंच झालं. ज्या लोकांवर त्याने अत्याचार केले होते त्या लोकांनीच एके रात्री त्याच्या घरावर एकत्रित हल्ला चढवला. त्याच्या पूर्ण संपत्तीला आग लावून दिली आणि त्याला मारहाण करत ते जंगलात घेऊन गेले. जंगलात एक खूप जुनं झाड होतं. त्या गावातल्या मान्यतेनुसार ते झाड म्हणजे एक अशुभ असं झाड होतं. त्यांनी त्याला त्या झाडाला बांधलं आणि त्याला जिवंत जाळलं. तो भयानक असा मृत्यू त्याच्या शरीराला मिळाला होता, पण त्याचा आत्मा कायमचा प्रेत योनीत अडकला. ते झाड, तो वृक्ष काळानुरूप लोप पावला. आता तसला वृक्ष कुठेच आढळून येणार नाही. त्या वृक्षाची प्रजातीच नष्ट झाली. इथूनच आता या विचित्र रहस्याला सुरुवात होते. तो पिशाच्य योनीत अडकला गेला. त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही आणि ती मिळणारही नव्हती, कारण त्याची कर्मच इतकी भयानक होती. गरुड पुराणात पापी माणसांसाठी नरकात वेगवेगळ्या शिक्षा आहेत, हे आपण ऐकत आलो आहोत. पण पिशाच्य योनीमध्ये अडकलेल्या आत्म्यांसाठी भयानक अशा शिक्षा आपण कधी ऐकल्याही नसतील. इतक्या विचित्र अशा शिक्षा आहेत. एखादा खूप पापी माणूस, ज्याने खूप लोकांच्या हत्या केल्या असतील, खूप लोकांवर अन्याय केला असेल, खूप स्त्रियांची आबरू लुटली असेल, असा माणूस, वासने आणि भुकेने आंधळा झालेला व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा तो पिशाच्य योनीमध्ये अनंत काळासाठी अडकून पडतो. पिशाच्य योनीमध्ये अडकलेल्या या पापी आत्म्याला शराक्ष या नावाने संबोधलं जातं. शराक्ष म्हणजे भुकेलेला वासनांध आत्मा, ज्याची भूक आणि वासनावर असीमित आहे. पिशाच्य योनीमध्ये त्याचं स्वरूपच बदलून जातं. त्याच्या तोंडाचा आकार इतका लहान होतो की त्यातून धान्याचा एक दाणाच फक्त तो एका वेळी ग्रहण करू शकेल. त्याच्या पोटात प्रचंड अशी भूक आणि प्रचंड अग्नी असल्याने त्याच्या पोटाचा आकार मोठा असतो. शराक्ष म्हणजे एक असा श्रापित आत्मा, ज्याच्या पोटातली असीमित भूक जी कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. ती भूकच त्याच्या पंचेंद्रियांना कमजोर करते. नाकाची, कानाची छिद्र निमुळती झालेली असतात. तोंडाचा आकारही लहान झालेला असतो आणि डोळे देखील अतिशय बारीक, एखाद्या बिंदू इतके लहान असतात. त्याच्यासमोर धान्याचा ढीग असेल पण तरीही तो ते ग्रहण करू शकत नाही. हीच शिक्षा त्याला असते, असं वर्णन गरुड पुराणात केलेलं आहे. तो पूर्ण धान्य संपवेल तेव्हाच त्याला पिशाच्य योनीतून मुक्ती मिळेल. गरुड पुराण याबद्दल असं सांगतं की भुकेमुळे आणि वासनेमुळे त्याच्या पंचेंद्रियांवर पडदा पडला आहे. आता याच कधीही पूर्ण न होणाऱ्या भुकेला आणि वासनेला शमवण्यासाठी त्याच्याकडे एकच वरदान आहे, ते म्हणजे कायम निद्रिस्त राहायचं. शराक्ष हे पिशाच्य प्रेत योनीमध्ये कायम निद्रिस्त असतं. पिशाच्य योनी म्हणजे एक असं विश्व जिथल्या अतृप्त आत्म्यांना कधीही मुक्ती मिळू शकत नाही. त्यांच्या आत्म्याला गती मिळालेली नसते आणि असेच आत्मे मांत्रिक किंवा अघोरी विद्या करणाऱ्या लोकांच्या कामी येऊ शकतात. हे लोक अशा आत्म्यांना स्वतःच्या अघोरी सिद्धीने जागृत करून पिशाच्य योनीतून या भौतिक विश्वात आणू शकतात. त्या वेड्यांच्या इस्पितळात 15 वर्षे तो माझ्याबरोबर होता. तिथे मला जेव्हा कधी झोप लागायची तेव्हा स्वप्नात मला तो दिसायचा. मी त्याच्याशी बोलायचे. तो मला सगळं सांगायचा. मी कोण होतो, मी कसा या दुष्टचक्रात अडकलो वगैरे. एका मांत्रिकाने त्याला त्याच्या निद्रेतून जागं केलं होतं आणि तेव्हापासून तो याच भौतिक विश्वात अडकला आहे. मग काळानुरूप आपल्याच एका त्या नंतर आलेल्या पूर्वजाकडे एका मांत्रिकामार्फत ती पेटी आली. आता सिंधू त्या व्हिडिओमध्ये तोच विधी व तोच इतिहास सांगू लागली, जो विधी व इतिहास आमरने धरमपालकडून ऐकला होता. शराक्षला निद्रेतून जाग करायचा तो विधी
आणि बाकी इतिहास राजला माहिती होता, पण तरीही राजने तिचा तो पूर्ण संवाद ऐकला. तिचं ते बोलणं आणि आमरने त्याला सांगितलेल्या गोष्टीत काहीच फरक नव्हता. त्या दोन्ही गोष्टी अगदी हुबेहूब होत्या. म्हणजे म्हातारी जे काही सांगत होती ते सगळं काही खरं होतं, कारण आमरने तरी या सगळ्या गोष्टी धरमपालकडून ऐकल्या होत्या आणि धरमपाल आणि त्याच्या पूर्वजांनी या गोष्टींचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. पण म्हातारी ती तर 15 वर्ष वेड्यांच्या इस्पितळात होती. तिथे तिला या गोष्टी माहीत असण्याचं काही कारण नव्हतं, कारण तिच्या घराण्यातल्या लोकांना देखील या गोष्टींची इतकी बारकाईने आणि खोलवर माहिती नव्हती. त्यामुळे म्हातारी जे काही सांगत होती ते सगळंच खरं होतं. खरंच ती पिशाच्य तिच्या स्वप्नात येत असेल आणि तिला पूर्ण रहस्य स्वतःच्या तोंडून सांगत असेल. हा तिचा दावा खोटा नव्हता हे राजच्या लक्षात आलं. म्हातारी आता परत बोलू लागली. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, या विधीमध्ये शराक्षयाला जागृत करण्यासाठी एका स्त्रीची गरज लागते, पण नंतर त्या पेटीची मालकी फक्त आणि फक्त पुरुषाकडेच असावी लागते. जी कोणती स्त्री हा विधी बघेल, भलेही तिने तो अनाहूतपणे पाहिला असेल, तर मात्र त्या क्षणी या स्त्रीला शराक्षयाचा श्राप लागतो. यात तिची काहीही चूक नसताना तिला हा श्राप भोगावा लागतो. हा श्राप असा आहे की या स्त्रीच्या आत्म्याला मृत्यूनंतरही मुक्ती मिळत नाही. ती पिशाच्या योनीत अडकली जाते. माझं तसंच झालंय. तो श्राप मला लागलाय. मला जाणवत आहे ते. मी कशीही मेले तरी मला मुक्ती मिळू शकत नाही. माझा आत्मा भटकत राहील. म्हातारी म्हणाली, अगं पण असं कसं? नुसता विधी बघून हा श्राप लागेल? हो, असंच आहे. शराक्षयाला जागृत केल्यावर सुद्धा कोणती स्त्री एकटी त्या पेटीची मालकी स्वतःकडे ठेवू शकत नाही. ती, तिचा पती आणि त्यांची ती संतती असे तिघेजण त्या पेटीचे एकत्रित मालक असू शकतात, किंवा मग फक्त पुरुष त्या पेटीचा मालक असू शकतो. म्हणून तर शराक्षला जागृत केल्यानंतर त्या स्त्रीची आणि संततीची हत्या त्या मांत्रिकाने केली होती, असं त्यानेच मला सांगितलं होतं. श्रापित मी तेव्हाच झाले होते जेव्हा मी अनावधानाने तो विधी माझ्या वडिलांना करताना बघितलं होतं. वडिलांचा तर त्यात जीव गेलाच, पण मला श्राप लागला. मला तो सगळीकडे दिसू लागला. मानसिक अवस्था खराब होत गेली. त्याचमुळे जसं जसं माझा मृत्यू जवळ येतोय, मी स्वतः पिशाची योनीत अडकल्याची दृश्य दिसत आहेत. मला ते नकोय, म्हणून मी तुमची मदत करते आहे. तुम्ही ती पेटी फार वेळ स्वतःकडे ठेवू नका. त्याचमुळे त्या पेटीची मालकी तुम्ही दोघं आणि तुमचा संतती असे एकत्रितच स्वतःकडे ठेवू शकता. मी आता तुम्हाला जे सांगणार आहे तो विधी केल्यावर त्या पेटीची मालकी तुमच्या तिघांकडे असेल. त्या पेटीद्वारे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही 6 महिन्यात पूर्ण करून घ्या, आणि 6 महिन्यानंतर येणाऱ्या अमावस्येच्या रात्री मी तुम्हाला या पेटीला कायमचं नष्ट करायचा आणि शराक्षयाला पुन्हा एकदा चिरनिद्रेत परत पाठवण्याचा जो विधी आता सांगणार आहे तो करा. तो विधी जर व्यवस्थित झाला तर त्याच रात्री माझा देखील मृत्यू होईल आणि मला कायमची मुक्ती मिळेल. आजी, आम्हाला ती पेटी हवी आहे. आम्ही वचन देतो तुला की आम्ही ती पेटी फक्त काही दिवसांसाठीच वापरू आणि मग त्या पेटीला नष्ट करू. तू सांगशील तसंच आम्ही करू. सुनेत्रा सिंधूला म्हणाली, हे सोपं नाहीये. यात मनुष्य हत्या करावी लागेल आणि कोणत्याही चुकीला माफी नसेल. त्यामुळे जे मी सांगेन ते काळजीपूर्वक ऐका. तर सर्वात आधी तुम्हाला कमीत कमी 4 रात्री त्या वास्तूत राहावं लागेल. त्या वास्तूत 4 दिवस घालवल्यानंतर तुम्हाला त्या वास्तूची ओळख होईल आणि त्या वृक्षाची देखील. तोच वृक्ष जो पूर्ण तळघरात पसरलेला आहे. 4 दिवस त्या वास्तूत आणि त्या वृक्षाच्या सानिध्यात राहिल्यानंतर येणाऱ्या ठराविक अमावस्येला म्हणजे 7व्या अमावस्येला संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला स्नान करून विवस्त्र अवस्थेत तुम्ही सोबत आणलेल्या पुरुषाला घेऊन तुम्हाला तळघरात जायचं आहे. पुरुष आधी सांगितल्यानुसार 30 वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा, पण 40 वर्षापेक्षा कमी वयाचा असावा. तो रोगी नसावा.
त्याला कोणताही व्यंग नसावा, त्याचे सगळे अवयव व्यवस्थित कार्यरत असावेत, मुख्यतः पंचेंद्रिये कोणत्याही प्रकारे अधू नसावीत, त्याचे हातपाय हे बांधलेल्या अवस्थेत असावेत, त्याच्या डोळ्यावर पांढऱ्या रंगाच्या कापडाची पट्टी बांधलेली असावी, त्याच्या कानाची आणि नाकाची छिद्र बंद केलेली असावीत. त्या व्यक्तीला त्या तळघरात घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्याला त्याच वृक्षाला बांधायचं आहे. तळघरात तो वृक्ष सगळीकडे पसरलेला आहे. तो वृक्ष जमिनीतूनच वाढत पसरलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला जमिनीवर आडवं करत त्या वृक्षालगत ठेवू शकता. त्याला बांधलं नाही तरीही चालेल. व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध नसावा, पण तो पूर्णपणे शुद्धीतच असायला हवा, असाही कोणता नियम नाही. गुंगीच्या औषधाची मध्यम मात्रा दिल्यास तो व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध होणार नाही, पण तो पूर्णपणे शुद्धीतही राहणार नाही, जेणेकरून तो त्याची सुटका करून घेऊ शकेल. त्याला त्या झाडाला बांधलं किंवा त्या झाडालगत ठेवून तुम्हाला 30 धून जी मी तुम्हाला सांगितली आहे ती धून हुंकारत त्या व्यक्तीच्या भोवती तुम्हाला 100 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना मात्र विधी करणारा पुरुष पूर्णपणे विवस्त्र असायला हवा आणि गर्भवती स्त्री काळ्या रंगाचं रेशमी वस्त्र गुंडाळलेल्या अवस्थेत असावी. 100 प्रदक्षिणा मारत असताना हळूहळू तुम्हाला शराक्षयाचं अस्तित्व आजूबाजूला जाणवू लागेल. तुम्हाला अदृश्य अशा स्वरूपात तसे संकेत मिळू लागतील. असेही होऊ शकतं की तुम्हाला तो प्रत्यक्ष दिसेल सुद्धा. 100व्या प्रदक्षिणेनंतर तुम्हाला आजूबाजूला त्याचं अस्तित्व जाणवू लागेल आणि मग तुम्हाला त्या विवस्त्र असलेल्या व्यक्तीच्या हृदयावर आणि मस्तकावर एक एक हात ठेवत 30 धून पुन्हा हुंकारायची आहे. ती धून हुंकारल्यावर काही क्षणातच त्या व्यक्तीला तीव्र अशा वेदना जाणवू लागतील. वेदनेने जेव्हा त्याचं शरीर कंप पाहू लागेल तेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर होत त्याच्या त्या शरीरावर एक पांढरं रेशमी वस्त्र टाकायचं आहे. ते पांढरं रेशमी वस्त्र इतकं लांब असावं की त्याचं पूर्ण शरीर त्या वस्त्राखाली झाकलं जाईल. ते करण्याच्या आधी तुम्हाला त्या व्यक्तीचे काही केस, त्याचं एखादं नख आणि त्याचा एखादा दात त्याच्या शरीरापासून वेगळा करून स्वतःकडे घ्यायचा आहे आणि मग पुढच्याच क्षणी तुम्हाला त्या वस्त्राला अग्नी द्यायचा आहे. वस्त्राने अग्नी पकडून पेट घेतला की मागे वळून न पाहता त्या जागेपासून तुम्हाला दूर जायचं आहे. म्हणजेच तुम्हाला तळघरातून वर जायचं आहे. वर आल्यानंतर मग तुम्हाला लगेच वाड्याच्या मागच्या बाजूला यायचं आहे, जिथे ती मोकळी जागा आहे. ती मोकळी जागा जिथे त्या वृक्षाच्या खोडातून आणि फांद्यांमधून तयार होणारी ती माती बाहेर फेकली जाते, तीच ती मोकळी जागा आहे. त्या व्यक्तीचे केस, त्याचं नख आणि त्याचा दात तुम्हाला त्याच जागी आणत एक छोटासा खड्डा करत तिथे पुरायचा आहे. मागे वळून न पाहता आता तुम्ही परत एकदा वाड्यात याल आणि काही वेळ वाट पाहून मग तुम्ही परत एकदा तळघरात जा. तळघरात गेल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीच्या शरीराचा पूर्णपणे कोळसा आणि राख झालेली दिसेल. ती राख आणि तो कोळसा त्या वृक्षाच्या जळालेल्या लाकडाच्या राखेत अगदी एकरूप झाल्यासारखं वाटेल. तीच मुठभर राख घेऊन आता तुम्ही वर याल आणि ती राख वर येत मी दाखवलेल्या त्या दगडी पंतीमध्ये तुम्ही टाकाल. त्यात थोडं पाणी टाकून तुम्ही ती वात पेटवाल. वात पेटवल्यावर ती पंती तुम्हाला वर असलेल्या त्या खोलीच्या जमिनीवर कोरलेल्या शराक्षयाच्या आकृतीच्या बरोबर नाभीवर ठेवायची आहे आणि मग तुम्हाला परत एकदा त्या पंतीभोवती 100 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना तुम्ही 30 धून हुंकारत राहाल याची काळजी घ्या. 100 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा स्वतःच्या आतमध्ये जाणवू लागेल. आता इथपर्यंतचा विधी पूर्ण झाल्यानंतर जर त्या स्त्रीला प्रसूती वेदना होऊ लागल्या, म्हणजे जर सुनेत्राला प्रसूती वेदना होऊ लागल्या, तर तिने त्याच क्षणी तिथेच जमिनीवर आडवं पडावं. काही क्षणातच ती एका संततीला जन्म देईल. मुख्य म्हणजे इथे तिची प्रसूती होत असताना तिला कोणतीच वेदना जाणवणार नाही. संतती जर जिवंत असेल तर समजून जा की तुम्ही 70% विधी पूर्ण केला आहात, पण खरी कसरत तर पुढे आहे. जेव्हा पेटीचा
आताचा मालक तो विधी करायला तिथे पोहोचेल तेव्हा विजयकांत तुला तो विधी सुरू झाल्यावर त्या मालकाचं शिर धडा वेगळं करून त्याच्याकडचा तो चाबूक स्वतःकडे घ्यावा लागेल. तो चाबूक स्वतःकडे घेऊन 4 वेळा जमिनीवर आपटला की त्या खोलीतून लगेच बाहेर निघून जा. पेटीमधील माणूस बाहेर येऊन त्याच्यासाठी ठेवलेला नरबळी भक्षण करेल आणि मग परत पेटीत जाईल. आता इथं 2 पर्याय आहेत. एकतर ती पेटी हस्तगत करून त्या पेटीची मालकी स्वतःकडे घ्यायची किंवा मग एक शेवटचं काम करून या विधी आणि या श्रापाला पूर्ण विराम द्यायचा. हे आपल्यावर आहे. आता व्हिडिओ बंद झाला. काही वेळ काळा पडदा दिसत राहिला आणि मग अचानक व्हिडिओ आता पुढच्या दृश्यात गेला. त्या तळघरातील दृश्य दिसत होतं. झाडाला एका व्यक्तीला बांधण्यात आलं होतं. तो व्यक्ती अर्धवट शुद्धीत होता आणि अर्धवट बेशुद्ध होता. शरीराची मंद मंद हालचाल होत होती. तो कोण होतं हे समजलं नाही. त्याचं तोंड बांधलेलं होतं, डोळ्यावर पट्टी होती, कानात आणि नाकात कापूस घातलेला होता. आता त्याच्या अंगावर विजयकांतने आणि सुमित्राने ती पांढरं वस्त्र अंथरलं आणि त्या वस्त्राला त्यांनी आग लावली आणि कॅमेरा हातात घेऊन विजयकांत आणि ती दोघेही वर आले. म्हातारी आसपास कुठे दिसत नव्हती. तसेच आता तिथून वाड्याच्या आतमधून ते बाहेर आले आणि वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या मोकळ्या जागी आले. अंधार पडलेला होता. तिने कॅमेरा स्वतःकडे घेतला आणि विजयकांतने छोटासा खड्डा तिथं तयार केला. त्या माणसाचे केस, नख आणि दात त्या खड्ड्यात त्याने पुरून खड्डा बुजवला आणि आता हे दोघेही तिथून वाड्याच्या आतमध्ये आले. काही वेळ ते वरच्या खोलीत थांबून होते. म्हातारी आता तिथे आलेली दिसत होती. विधी आता पूर्ण होत आलाय. त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवत असेल, कारण मला ते जाणवतंय. आणि आता दुसरं म्हणजे तुम्ही घेतलेला निर्णय, ती पेटी तुम्ही स्वतःकडे न ठेवता नष्ट करायचा जो निर्णय घेतला आहे, तो खरंच खूप चांगला निर्णय आहे. हा श्राप संपून जाईल, मी पण मुक्त होईल आणि तुम्हीही कोणत्याही पापाचे भागीदार होणार नाहीत. एका माणसाचा बळी देऊन तुम्ही भविष्यात होणाऱ्या कितीतरी निष्पाप जीवांची हत्या रोखत आहात. हे देखील पुण्यच आहे. म्हातारी विजयकांतकडे बघत बोलत होती. म्हातारीचं बोलणं संपलं होतं. बोलता बोलता अचानक ती थांबली. काहीतरी तिच्या कानांना जाणवलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलून गेले. काय ग, काय झालं? सुनेत्राने विचारलं. माहीत नाही, पण काहीतरी विचित्र वाटतंय. सिंधूला काहीतरी जाणवत होतं, पण तिला कळत नव्हतं नक्की ते काय होतं. तिला ते सांगता येत नव्हतं. अगं, आपण जे करतोय ते जितकं विचित्र आणि भयंकर आहे, त्याच्या पलीकडे आता आणखी काही विचित्र असा अनुभवणार आहेस तू, सुनेत्रा म्हणाली. नाही ग, तसं नाही, पण मगाचपासून काहीतरी विचित्र वाटतंय. कोणाच्या तरी इथे असण्याचा आभास होतोय मला. अगं, कोणाच्या असण्याचा आभास होणार आहे तुला? शराक्षच असेल. त्याच्याच इथे असण्याचा आभास तर आम्हाला पण झाला होता मगाशी, विजयकांत म्हणाला. नाही रे, तसं असतं तर उलट मला चिंता नसती, कारण सगळ्याच गोष्टी इथेच संपतील. पण हे काहीतरी वेगळंच आहे आणि हे आत्ता जाणवायला लागलंय मला. गेल्या 10 मिनिटांपासून, जेव्हा तुम्ही तळघरातून बाहेर येऊन मागच्या बाजूला गेला होतात आणि तिथून तुम्ही परत येण्याच्या काळात मला असं काहीतरी जाणवू लागले, सिंधू म्हणाली. जाऊ दे, आपण पुढच्या विधीला लागू. हे लोक कधीही इथे पोहोचू शकतात. आता विजयकांत त्या दोघींबरोबर आपल्या खोलीत आला. मध्यभागी ती पंती ठेवली होती. म्हातारी आता बाजूला एका कोपऱ्यात बसून सगळ्या गोष्टी त्यांना सांगत होती. पंती मध्यभागी ठेवून आता ते दोघेही पंतीच्या भोवती ती विचित्र धून हुंकारत फेऱ्या मारू लागले. फेऱ्या मारता मारता 10व्या की 11व्या फेरीला आता तिथलं वातावरण जरा विचित्र वाटू लागलं होतं. अचानक सुनेत्राला प्रसूती वेदनेची जाणीव होऊ लागली आणि ती जागीच थांबली. तिने पोटावर हात धरत सिंधूच्या लक्षात आलं. तिने पोटावर हात धरला. सिंधूच्या लक्षात आलं. सिंधू जागेवरून उठली आणि तिला घेऊन त्याच खोलीच्या दुसऱ्या बाजूला आली.
तिथे तिला जमिनीवर झोपवण्यात आलं. आता कॅमेरा जिथं ठेवला होता तिथे फक्त त्या वर्तुळाच्या म्हणजेच तिच्या बाजूला फक्त विजयकांत उभा होता. त्याला घाम फुटला होता. त्याला टेन्शन आलं होतं की आता सगळं काही व्यवस्थित होत आलेलं आहे आणि यात आता कोणता खंड पडायला नको ही चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काही क्षण गेले असतील आणि अचानक एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. नुकतंच जन्म घेतले अर्भक जसं रडतं तसा तो आवाज होता. त्याच्या चेहऱ्यावर एक निश्चितीचा भाव उमटला होता आणि त्याच क्षणी कॅमेऱ्यात काहीतरी वेगळंच चित्रित झालं. कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या कोपऱ्यात एका दगडी खांबाच्या जवळ कसली तरी विचित्र हालचाल जाणवत होती, पण नीट असं काही कळत नव्हतं. तिथं काहीतरी होतं, पण नक्की काय होतं? राजने आता कॅमेरा हातात घेत डोळ्याच्या अगदी जवळ आला. तिथं काहीतरी विचित्र हालचाल झालेली दिसत होती. पांढरट पांढरट अंधुक धुरकट असं काहीतरी तिथं दिसत होतं, पण अगदी काही काळासाठीच ते तिथं दिसलं होतं. विजयकांत तिथून सुनेत्राच्या जवळ गेला असेल, त्यामुळे बराच वेळ तो फ्रेममध्ये दिसत नव्हता. काही वेळाने कॅमेरा बंद झाला. सगळ्यात मोठा व्हिडिओ तोच होता जो त्याला गेल्या वेळी पाहता आलेला नव्हता. पुढचे व्हिडिओ आता त्याने एक एक करत बघायला सुरुवात केली. यामध्ये आता त्याने पुढे घडलेल्या सगळ्या घटना परत एकदा बघितल्या. विजयकांतचं वाड्याच्या बाहेर उभं असणं, दूरवरून येणारी ती कार त्याला दिसणं, तिथपासून ते वरच्या खोलीत धावत जाताना आणि मग विजयकांतच्या हातून कॅमेरा खाली पडताना आणि शेवट ऐकू आलेल्या त्या किंकाळ्या, सगळं काही त्याने परत एकदा पाहिलं. मनाला हादरवून टाकणारी ती दृश्य होती.